जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक 82चे निरूपण. श्री समर्थ रामदास स्वामी या अभंगात प्रभू रामचंद्र यांचे ध्यान करीत असताना आलेल्या अनुभवाचे वर्णन श्री समर्थ या अभंगामध्ये करीत आहेत. ध्यान करू जाता मन हरपले, सगुनी झाले गुणातीत जेथे, पाहे तेथे राघवाचे ठाण, करी चापबाण शोभतसे रामरूपी, दृष्टी जाऊनी बैसली, सुखे सुखावली न्याहळीता, रामदास म्हणे लांसावले मन, जेथे ते ध्यान दिसतसे. श्री समर्थ रामदास स्वामी अभंगात सांगत आहेत की प्रभू रामचंद्रांचे ध्यान करीत असताना मन एकदम हरपून गेलेले असते. मनाचा मीपणा नाहीसा झालेला असतो. मनुष्य प्राणी यांच्याकडे असलेले सत्व रजतम गुण सुद्धा अतीत झालेले आहेत. जिकडे तिकडे चाप बाणधारी प्रभू रामचंद्रांचे रामरूपच भरून राहिलेले आहे. अशा प्रकारची मनाची स्थिती उत्पन्न झालेली आहे. प्रभू रामचंद्रांचे रूप पाहताना मन सुखावले आहे. या सुखासाठी मन लालची झाले आहे. इकडे तिकडे सर्वत्र प्रभू रामरायाचे रूप भरून राहिले आहे. त्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.